आपण आलेलो आहोत हडपसर मांजरी क्षेत्रीय कार्यालयामध्ये. 14 तारखेला आपल्या भारताच्या जनगणनेचा हा शेवटचा दिवस आहे. त्याच्यामध्ये HLO फक्त होणार आहे, म्हणजे हाऊस लिस्टिंग ऑपरेशन. आपल्या भागामध्ये किती घरं आहेत त्याचं काउंटिंग होणार आहे. आणि या काउंटिंग करण्यासाठी महानगरपालिकेचे सर्व अधिकारी असतील, कर्मचारी असतील किंवा खाजगी कर्मचारी असतील, खाजगी शाळांचे कर्मचारी असतील, ज्यांना ज्यांना ऑर्डर्स देण्यात आलेल्या आहेत, अशा सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांना त्या भागामध्ये जे मॅपिंग केलं होतं त्या मॅपिंगमध्ये सर्व घराची गणना करून जी माहिती देणं अपेक्षित होतं ती माहिती खरीच माहिती मिळाली की नाही महानगरपालिकेच्या प्रत्यक्ष 15 क्षेत्रीय कार्यालयातल्या, हे पाहण्यासाठी आज आपण हडपसर क्षेत्रीय कार्यालयामध्ये आलो होतो. त्यावेळेस हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे नवनियुक्त हडपसर सहाय्यक आयुक्त धुमाळ सर यांनी आपल्याला माहिती दिली. काल संध्याकाळी 91% पर्यंत ची हाऊस लिस्टिंग म्हणजे HLO ऑपरेशन ते काय पूर्ण करण्यात आलं होतं. 9% ऑपरेशन राहिलेलं आहे, म्हणजे 9% घराची गणना करण्याचं काम या ठिकाणी राहिलेलं आहे. आणि 14 तारीख ही शेवटची आहे. ही घराची गणना करताना नक्की काय काय अडचणी आल्या आणि कशामुळे ही 9% राहिली ते आपण या जी गणना करत होते घरांची त्यांच्याशी आपण थेट बातचीत करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. आपण आता HLOच्या म्हणून काम करण्यात आलं, नक्की आपल्याला काय काय अडचणी आल्या किंवा नागरिकांनी काय काय सहकार्य केलं किंवा काय काय सहकार्य नाही केलं? ऍक्च्युली ही घरगणना होती. या घरगणनामध्ये साधारणतः 34 प्रश्न होते. आता काय होतं की मे महिना म्हणजे सुट्टीचा काळ आणि बऱ्याच जे पुण्यामध्ये राहणारे लोक आहेत हे बाहेरचे आहेत. तर मग सुट्ट्या लागल्यामुळे बरेच जण बाहेर गेले होते. जेव्हा आम्ही घरी जात होतो तर बरेच घर बंद होते, परंतु आता जून महिन्याचं सुरू झालेलं आहे. तसं आता ऍक्च्युली झालं काय की लोक आम्हाला भेटायला सुरू झाले. आणि पण जेव्हा हे 34 प्रश्न विचारले त्यावेळेस लोक ना प्रश्न होता किंवा ह्यांना माहिती द्यावी का नाही. मग काही लोकांनी आमचे आय कार्ड बघितले की बाबा हे खरंच जनगणना अधिकारी आहेत का काय, आणि जनगणना अधिकारी आय कार्ड बघितल्यानंतर त्यांनी त्यांची माहिती द्यायला सुरुवात केलेली आहे आणि लोकांनी बऱ्यापैकी प्रतिसाद चांगला दिलेला आहे. त्यामुळे 91% पर्यंत गेलेला आहे. अजून जे 9% राहिलेलं आहे ते ह्या 2-3 दिवसात पूर्ण होईल. पण काही नागरिकांच्या मनात गैरसमज असे आहेत की महानगरपालिकेचे अधिकारी असतील किंवा खाजगी शाळांचे कर्मचारी असतील ज्यांना आय कार्ड दिलेला आहे, ही माहिती कशासाठी घेत आहेत आणि ह्या माहितीचं घेऊन काय करणार आहे, आम्हाला एक्स्ट्रा टॅक्स लावणार आहेत का किंवा इतर काही कारवाई करणार आहेत का, असं सुद्धा काहींच्या लोकांच्या मनात गैरसमज आहेत. त्याबाबत आपलं काय म्हणणं आहे? ऍक्च्युली काय आहे की हे सुरुवातीलाच आम्ही लोकांना सांगितले की तुम्ही जी माहिती देत आहे ही पूर्णपणे म्हणजे त्या ऍप मध्ये व्यवस्थित असणार आहे. ती माहिती गोपनीय माहिती आहे. ही माहिती कुणालाही समजणार नाही. इव्हन आम्ही माहिती भरल्यानंतर आम्हाला सुद्धा ती माहिती परत शो होऊ शकणार नाही. त्यामुळे ही जी माहिती आहे पूर्णपणे गोपनीय आहे. त्यामुळे याच्यावर टॅक्स वगैरे अशा काही गोष्टी होणार नाही. आपण पाहिलं की नागरिकांच्या मनामध्ये